पुढची बातमी हेरगिरीच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या यूट्यूबर ज्योती मल्होत्राबाबत रोज नवनवे खुलासे होत आहेत। तपास यंत्रणांच्या हाती ज्योतीची डायरी लागलेली आहे, त्यामध्ये तिचं एक पत्रही सापडलंय। NIA इंटेलिजन्स ब्युरोसह तपास यंत्रणांकडून या यूट्यूबरच्या डायरीमधील नोट्स डिकोड करण्याचं काम सुरू झालंय। तपास यंत्रणांच्या हाती ज्योतीची डायरी। ज्योतीनं लिहिलंय आय लव्ह यू। ज्योतीचा मेसेज नक्की कुणासाठी? पाकिस्तानसाठी हेरगिरी आणि देशाशी गद्दारी करणाऱ्या ज्योती मल्होत्राची तपास यंत्रणांकडून कसून चौकशी सुरू आहे। याच दरम्यान हरियाणा पोलीस तिला हिसारमधील तिच्या घरी घेऊन गेले, त्यावेळी तिनं कुटुंबाची भेट घेतली नाही, पण काही कपडे घेऊन गेली। ज्योती गेल्यानंतर पोलिसांना तिच्या खोलीत एक डायरी आणि तिचं पत्र सापडलंय। हे पत्र ज्योतीच्या हस्ताक्षरात असल्याचं सांगण्यात येतंय। यात तिनं लिहिलंय, सविता को कहना फ्रूट्स ला दे, घर का ख्याल रखे, मैं जल्दी आ जाऊंगी। त्यानंतर तिनं काही औषधांचा उल्लेख केलाय। गुप्ता डॉक्टर की दवाई 1 महिना असाही उल्लेख आढळून आला। पत्राच्या शेवटी तिनं लव्ह यू खुशमुश असं लिहिलं। खुशमुश हे ज्योतीचं टोपण नाव असावं असा अंदाज वर्तवण्यात येतोय। याशिवाय हा एखादा कोडवर्ड तर नाही ना, असाही संशय घेतला जातोय। ज्योतीच्या घराच्या झाडाझडतीत पोलिसांना एक डायरी सापडली। त्यात तिनं आपल्या प्रवासाचा लेखाजोखा मांडला। 2012 सालातील या डायरीच्या 10 पानांमधील 7 ते 8 पानं इंग्रजीतून लिहिली आहेत। यात महाभारत, रामायण, ब्राह्मण, क्षत्रिय, रजिया सुलतान, कुतुब मिनार अशा शब्दांचा उल्लेख आहे। परदेशांबाबत माहिती आहे। बालीमधील सहलीनंतर लाखो रुपये खर्च झाल्याचा उल्लेख तिनं त्यात केल्याचं दिसून येत आहे। तर उरलेली 2-3 पानं हिंदीत असून त्यात तिनं पाकिस्तानचा उल्लेख केलाय। डायरीतील नोंदीनुसार ज्योती रात्री 1 वाजेपर्यंत व्हिडिओ एडिटिंग करत असे। त्यानंतर ते व्हिडिओ YouTube आणि सोशल मीडियावर अपलोड करायची। परदेश दौऱ्याच्या दरम्यान ही डायरी तिच्या सोबत असायची। डायरीतील हिंदीतून लिहिलेल्या पानांवर ज्योतीचं पाकिस्तान प्रेम दिसून येतंय। पाकिस्तानातील 10 दिवसांची सहल पूर्ण केल्यानंतर आज मी माझा देश भारतात परत आली आहे। यावेळी पाकिस्तानी जनतेचं खूप प्रेम मिळालं। माझे सबस्क्रायबर आणि मित्रही तिथं भेटण्यासाठी आले। लाहोर फिरण्यासाठी मिळालेला 2 दिवसांचा वेळ खूप कमी होता। सीमारेषेवरील हा दुरावा माहीत नाही कधीपर्यंत कायम राहील, मात्र हृदयात जे राग रुसवे आहे ते संपून जावेत। आपण सगळे एकाच भूमीचे, एकाच मातीचे आहोत। असं काही असेल तर जे मी व्हिडिओत शेअर केलं नसेल तर तुम्ही मला बिनधास्त कॉमेंटमध्ये विचारू शकता। आता परवानगी द्या, पाकिस्तानी सीमा इथपर्यंतच होती। पाकिस्तानी सरकारला एक विनंती आहे की भारतीयांसाठी आणखी काही गुरुद्वारा आणि मंदिरांचे रस्ते उघडण्यात यावेत, सुविधा निर्माण करण्यात याव्यात, जेणेकरून ती इथं भेट देऊ शकतील। तिथल्या मंदिरांना संरक्षण द्या आणि ज्यांचे कुटुंबीय 1947 मध्ये वेगळे झाले त्यांना भेटण्याची परवानगी मिळावी। पाकिस्तानविषयी जितकं बोललं जाईल तितकं कमी आहे। क्रेझी आणि कलरफुल ज्योती मल्होत्राचं कुटुंब भारत पाकिस्तान फाळणीनंतर पाकव्याप्त पंजाबच्या फरीदकोटमध्ये काही महिने राहिलं। त्यानंतर ते हरियाणाच्या हिसारमध्ये स्थिरावल्याची माहिती मिळते। ते ज्यावेळेला सगळीकडे ट्रिप केली आणि सगळीकडचे व्हिडिओज प्रकाशित केले, तर त्यावेळेला तिला पाकिस्तानविषयी मोठ्या प्रमाणात प्रेम वाटू लागलं आणि तिला वाटलं की पाकिस्तान हा खरोखरच चांगला देश आहे आणि त्याच्याशी आपण मैत्री करायला पाहिजे वगैरे। ती म्हणते की गुरुद्वारा, मंदिर, सगळे रस्ते उघडायला पाहिजेत आणि ज्यांना सगळ्यांना व्हिजिट करता आलं पाहिजे वगैरे। म्हणजे थोडक्यामध्ये ती पाकिस्तान हेरगिरीच्या कंप्लीट जाळ्यामध्ये अडकलेली होती। तपास यंत्रणांकडून ज्योतीची कसून चौकशी केली जाते। पोलीस आणि तपास यंत्रणांकडून तिची प्रत्येक सहल, प्रत्येक संपर्क, सोशल मीडिया चॅट्स, मोबाईलमधील डेटा तपासला जातोय। त्यानंतर आता समोर आलेल्या डायरीतून काय माहिती हाती लागते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।